अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या आहे वटपौर्णिमा, तर उद्यासाठी जे जे साहित्य लागणार आहे त्याची तयारी तुम्ही आजच करून ठेवा। म्हणजे जे काही पूजा साहित्य लागणार आहे ते सगळं तुम्ही आजच आणून ठेवायचं आहे। आपल्या जवळपासच्या केंद्रात देखील वटपौर्णिमा साजरी केली जाते बरं का। तुमच्या जवळपास देखील केंद्र असेल तर आवर्जून तुमच्या जवळपासच्या केंद्रात जा आणि तिथे देखील तुम्ही वटपौर्णिमा साजरी करू शकता। तिथे त्यांनी सांगितलेलं असतं की कोणत्या कोणत्या वस्तू येताना घेऊन यायच्या, तेवढ्या वस्तू फक्त तुम्हाला जाताना घेऊन जायच्या आहेत। तुमच्या जवळपास केंद्र असेल तर आवर्जून तिथे जाण्याचा प्रयत्न करा, किंवा तुमच्या घराजवळ असेल वडाचं झाड तर तिथे देखील तुम्ही वटपौर्णिमा ही साजरी करू शकता। तर बघा, आज आपण पाहणार आहोत की वटपौर्णिमे दिवशी आपल्याला कोणती सेवा किंवा एक उपाय कोणता करायचा आहे। त्याच पद्धतीने आपल्याला जो राहू काळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला चुकून सुद्धा वटपौर्णिमा साजरी करायची नाहीये। तसा तर संपूर्ण दिवस आपला वटपौर्णिमा आपण साजरी करू शकतो, पण राहू काळामध्ये काही विशिष्ट कामं असतात, जे चांगले सणवार असतात किंवा एखादे चांगलं काम आपण करत असतो ते करू नये असं म्हटलं जातं। त्यामुळे राहू काळामध्ये तेवढी वेळ तुम्हाला टाळायची आहे आणि नंतर तुम्ही वटपौर्णिमा ही साजरी करायची। तसं तर त्याच्या अगोदरच सगळ्यांची पूजा होऊन जाईल, तरी सुद्धा एकदा तुम्हाला राहू काळाचं टायमिंग सांगून देते आणि नंतर तो सेवा किंवा नंतर तो उपाय किंवा सेवा कोणती आहे ते देखील तुम्हाला सांगते। बघा, वटपौर्णिमा ही सकाळी 11:36 सुरू होते उद्या। म्हणजेच तुम्ही 11:36 तुम्ही जेव्हा तुम्हाला हवं असेल म्हणजे त्यावेळेस तुम्ही वडाला जाऊन पूजा करू शकता, फेरे घेऊ शकता, प्रदक्षिणा घालू शकता आणि जो मंत्र सांगितलेला आहे तुम्हाला वडाला फेरे घालताना तो आवर्जून बोलायचा आहे, म्हणजे तुमची सेवा सफल होईल। त्याच पद्धतीने बघा, वटपौर्णिमा म्हणजेच पौर्णिमा समाप्ती ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 तारखेला 1:14 असणार आहे। आणि राहू काळ कोणत्या वेळात असणार आहे ते देखील तुम्हाला सांगते। बघा, वार आपला उद्या मंगळवार आहे आणि उद्याच्या दिवशी राहू काळ हा 3 ते 4:30 पर्यंत असणार आहे। दुपारी 3 ते 4:30 पर्यंत हा राहू काळ असणार आहे। 1.5 तासाचा राहू काळ असणार आहे। त्यामुळे दिलेल्या वेळेस 1.5 तास त्या वारास महत्वाची कामे टाळायची आहेत। सुयोग्य वेळ नसल्यास काम सहसा यशस्वी होत नाही। त्यामुळे राहू काळ जो आहे तो टाळायचा आहे आपल्याला आणि नंतर आपल्याला वटपौर्णिमा साजरी करायची आहे। तसं तर लवकरच होईल, पण कधी कधी आपण वर्किंग वगैरे असतो, आपल्याला वेळ मिळत नाही, मग कधी कधी 4-5 होतात। तर अशा वेळेस तुम्ही आवर्जून 3 ते 4:30 हा 1.5 तासाचा वेळ स्किप करायचा आहे। यावेळेस राहू काळ आहे आणि नंतर तुम्ही वडाला पूजन करू शकता। आता मी गेल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं तुम्हाला। बघा, पौर्णिमा ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला समर्पित आहे। या दिवशी आपण सत्यनारायण देखील उद्याच्याच दिवशी करणार आहोत। ज्यांना ज्यांना नव्याने सुरुवात करायची ते देखील उद्या सत्यनारायण सुरुवात करतील आणि ज्यांचा अगोदरपासून सुरू आहे त्यांनी सत्यनारायण हा उद्याच करायचा आहे। उद्या प्रदोष काळामध्ये सत्यनारायण तुम्हाला करायचं आहे। बघा, या दिवशी संध्याकाळी सायंकाळच्या वेळेस पिंपळ वृक्षाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे। पिंपळ वृक्षच का? पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मीचं वास्तव्य आहे, तुम्हाला देखील माहिती आहे। आणि उद्या पौर्णिमे दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मी त्या पिंपळ वृक्षाखाली असतात। त्यामुळे आपल्याला पिंपळ वृक्षाच्या खाली आपल्याला दिवा लावायचा आहे। शुद्ध देशी गाईच्या तुपाचाच दिवा उद्या लावायचा आहे आणि त्या दिव्याची वात कुठे असावी? दक्षिणेकडे तेवढी नसावी, बाकीचे कुठेही तुम्ही वात केली तर चालेल। अशा पद्धतीने तुम्हाला तिथे एक दिवा लावायचा आहे। जाताना एक आसन घेऊन जा, तिथे बसायचं आहे आणि एकदा तरी विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला पठण करायचं आहे। विष्णू सहस्त्रनाम पठण करतानाही येत तुम्हाला उच्चार स्पष्ट नाहीये तर तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 108 वेळा पठण करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी पिंपळ वृक्षाखाली बसून भगवान विष्णू व माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे। बघा, अमावस्येच्या दिवशी पिंपळ वृक्षाला स्पर्श करत नाहीत, फक्त दिवा लावून आपण सेवा करू शकतो। पण या दिवशी तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली बसायचं आहे, प्रार्थना करायची आहे, सेवा करायची आहे। बघा, आपण भरपूर सेवा करतो, पूजा करतो, पण कधी कधी आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही। आपण वेगवेगळ्या सेवा करत असतो, पण आपला नक्की प्रॉब्लेम काय आहे ते आपल्याला समजत नाही आणि त्यानुसार देखील सेवा करायला हव्यात। भरपूर वेळा कमेंट्स देखील येतात, त्यानुसार मी प्रत्येकाला वेगवेगळ्या सेवा सांगत असते, पण त्या सेवा देखील त्यांनी न चुकता आता भरपूर जणांना मी 51 वेळा घोर कष्ट उद्धार पठण करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि ते जर खरंच मनापासून केलं तर त्याची प्रचिती खूप चांगली आहे।
त्यामुळे जर तुमचे काही शंका असतील, प्रश्न असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारत जा. आणि ज्या सेवा सांगितलेल्या त्या मनापासून करा. नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश नक्कीच मिळणार आहे. आणि उद्याच्या दिवशी पिंपळ वृक्षाची सेवा करायला आता प्रदोष काळामध्ये करायचं आहे. तुम्ही 6, 7, 8 की 10 ते 10:30 पर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता. काही सकाळी करू का, सकाळी दिवा लावला तर चालेल का, तर नाही, तुम्ही प्रदोष काळामध्ये लावा. संध्याकाळी जास्तीत जास्त 10 पर्यंत तुम्ही 10, 10:30 पर्यंत तुम्ही दिवा लावू शकता. त्यामुळे 6, 7 नंतर प्रदोष काळामध्ये दिवे लागण्याच्या वेळापासून तुम्ही पिंपळ वृक्षाखाली जाऊन ही तुमची जी काही सेवा सांगितली आहे ती सेवा तुम्ही नक्कीच करू शकता. अशा पद्धतीने नक्कीच आपल्या जवळपासच्या पिंपळ वृक्ष असेल तर तिथे जाऊन ह्या सेवा करायला अजिबात विसरायच्या नाहीयेत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.